नमस्कार. कला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चैत्रांगण सिरीजमध्ये दाखवलेली बोडणाची रांगोळी कशी बनवायची आहे ते बघणार आहोत. तर यापूर्वी पण आपण काही रांगोळ्या ऑलरेडी बघितलेल्या आहेत. तर आजची ही जी रांगोळी आहे ती आहे बोडणाची रांगोळी, जी की विशेष करून आपण अन्नपूर्णा देवतेच्या समोर वगैरे ही काढली जाते. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ही जी रांगोळी आहे, चैत्रांगण सिरीजमध्ये बऱ्याच वस्तू आहेत, तर त्यापैकी आज आपण ही बोडणाची रांगोळी कशी बनवायची ते बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी बघा आपल्याला ना ही पहिले सेंटरचा जो चौकोन आहे तो बनवून घ्यायचा आहे. तर इथे आपण 5 नंबरचे पांढऱ्या कलरचे मोती यूज केलेले आहेत. सगळ्यात आधी आपल्याला एका वायरमध्ये 4 पांढऱ्या कलरचे मोती येऊन घ्यायचे आहेत, 5 नंबरचे. ठीक आहे. त्यानंतर गाठीच्या जवळच्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे, म्हणजे असा एक चौकोनी आकार जो आहे तो मिळेल. त्यानंतर समोरच्या एका मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. तर बघा इथे आपण हा चौकोन जो आहे तो अगदी मजबूत घट्ट असा बनवून घेतलेला आहे. आता आपल्याला 3 पांढऱ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. बघा एकाच कलरचे मोती यूज केलेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेगवेगळ्या कलरचे मोती देखील यूज करू शकता. त्यानंतर ज्या मोत्यातनं सुई काढली होती त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढून घ्यायची आहे आणि त्याच्यासमोरच्या 2 मोत्यातनं सुई काढायची. तर बघा आता हे जे चौकोन आहे त्याच्या सेंटरला आपण आलेलो आहोत, म्हणजे अपोजिट साईडला. आपल्याला तर ही चौकोनी पट्टी जी आहे ती अशीच लांबायची आहे. तर परत एकदा आपल्याला अजून 3 मोती ओवून घ्यायचे आहेत आणि त्या ज्या टोकातल्या मोत्यातनं सुई काढली होती त्याच मोत्यातनं परत एकदा सुई टाकायची. ही आपण स्टेप जे आहे बऱ्याच रांगोळीमध्ये यूज करतो. तर त्यामुळे आता काय बघा, फक्त आपल्याला ही जी पट्टी आहे चौकोनी पट्टी ती अशी वाढवत जायची आहे. त्यानंतर अजून एकदा आपल्याला असेच 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि सेंटरच्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे हे 5 चौकोन झाल्याच्या नंतरनं आपल्याला कुठल्याही एका साईडला आता ही पट्टी वळवायची आहे. तर त्यासाठी एकाच मोत्यातनं सुई काढायची. पहिले आपण 2 मोत्यातनं काढत होतो, आता एकाच मोत्यातनं सुई काढून 3-3 मोती असेच ओवत जायचे आहेत मागच्या वेळीप्रमाणेच. ठीक आहे. तर बघा आपण आता हा चौकोन आपल्याला बनवायचा आहे, त्यामुळे उजवीकडून किंवा डावीकडून कुठूनही पहिली जी लाईन आहे तुम्ही दोन्हीपैकी कुठूनही स्टार्ट करू शकता. त्यानंतरनं बघा आता परत 2 मोत्यातनं सुई काढायची आणि परत 3 मोती ओवायचे आणि त्यानंतरनं अशीच आपल्याला ही जी चौकोनी पट्टी आहे ती वाढवत जायची आहे. मागच्या वेळीप्रमाणेच आपल्याला आता परत 3-3 मोती ओवत जायचे आहेत. सेंटरला आणायचं, 3 मोती ओवायचे आणि परत ज्या मोत्यातनं सुई काढली त्या मोत्यातनं सुई परत एकदा काढायची. तर अशा प्रकारे ही जी लाईन आहे आपल्याला वाढवायची. आता या साईडला पण 5 स्क्वेअर जे आहेत ते झाले पाहिजे. त्यानंतर परत आपल्याला एका साईडच्या साईडने आपल्याला सुरुवात करायची. तर कुठल्याही एका मोत्यातनं आपल्याला कुठल्याही नाही, आता इकडे आतमधल्या मोत्यातनं सुई आपल्याला काढावी लागेल. ठीक आहे. कारण आपल्याला चौकोन बनवायचा आहे. तर आतमधल्या मोत्यातनं सुई काढायची, परत 3-3 मोती ओवत जायचे आहेत आणि चौकोनी पट्टी जी आहे ती पूर्ण करून घ्यायची आहे. ठीक आहे. तर बघा इथे आपण 4-4 मोत्यांचे असे एक मोठे चौकोन इथे बनवून घेत आहोत. तर हीच प्रोसेस आपल्याला कंटिन्यू करत जायची आहे, फक्त शेवटी मात्र थोडंसं वेगळं असणार आहे. तर बघा सेम तशीच प्रोसेस करत जायची. आणि आता हा शेवटची लाईन आहे. शेवटच्या लाईनला सुद्धा आतमधल्या साईडच्या एका मोत्यातनं सुई काढून घ्यायची. इकडच्या साईडला पण 5 चौकोन तयार झाल्याच्या नंतरनं बघा आतमधल्या एकाच मोत्यातनं सुई काढायची आहे. त्यानंतरनं परत 3-3 मोती ओवायचे आहेत. ही जी लास्टची जी लाईन आहे तिथे मात्र थोडंसं एंडला वेगळं असणार आहे. तर बघा पहिले 3 मोती ओवून घ्यायचे आणि ज्या मोत्यातनं सुई काढली होती त्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर परत 2 मोती ओवून घ्यायचे, 2 मोत्यातनं सुई आपल्याला फिरवून घ्यायची आहे. त्यानंतर परत 3 मोती ओवायचे आणि ज्या मोत्यातनं आता सुई काढली त्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची. त्यानंतरनं बघा आता परत आपल्याला 2 मोत्यातनं सुई फिरवायची. ठीक आहे. बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी सोप्या पद्धतीने ही रांगोळी बनते. आता आपल्याला ह्या दोघांना जॉईन करायचं आहे. तर पहिले एक पांढरा मोती ओवायचा, त्यानंतरनं दुसरी जी लाईन आहे त्यातला जो समोरचा मोती दिसत आहे त्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतरनं आता आपल्याला अजून एक पांढरा मोती ओवायचा आणि पहिली जी लाईन आहे त्यातल्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही शेवटचे जे मोती आहेत ते आपल्याला ओवून घ्यायचे आहेत. तर आता आपला हा जो चौकोन आहे तो बनून तयार झालेला आहे. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, त्याला थोडंसं अजून एकदा त्याला फिरवून घ्यायचं जेणेकरून ते थोडंसं टाईट होईल. ठीक आहे.
तर बघा इथे आपला हा जो चौकोन आहे सेंटरचा, तो अशा प्रकारे इथे बनून तयार झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक चौकोनाला बघा 2 मोती आलेले आहेत एकदम कडेला. ठीक आहे ना, टोकाला जे आहे 2 मोती आलेले आहेत. तर आपल्याला सुई फिरवत फिरवत न्यायची आहे आणि त्या 2 पैकी एका मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. तर बघा व्हिडिओमध्ये मी झूम करून दाखवलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला समजण्यासाठी सोपं जाईल. तर अशा प्रकारे 2 पैकी एका मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर आता आपल्याला इथे 11 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि हे मोती पण 5 नंबरचेच आहेत. तर बघा 11 मोती ओवून घेतले आणि दुसरा जो मोती होता बघा, टोकाला 2 मोती होते. एका मोत्यातनं आपण सुई काढली होती, तर आता दुसऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. ठीक आहे. त्यानंतर परत आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे आणि पहिले ज्या मोत्यातनं सुई काढली होती ना, त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढून घ्यायची. तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला ह्या चौकोनाच्या टोकाला जे आहे अशी एक पान म्हणा किंवा पाकळी म्हणा, ते आपल्याला बनवायचं आहे. आता आपल्याला इथे 7 मोती ओवायचे आहेत आणि 7 मोती ओवायचे आणि पहिलेप्रमाणेच अपोजिट साईडला जो मोती आहे, बाजूला जो मोती आहे, त्या मोत्यातनं सुई काढायची आहे. तर बघा इथे परत झूम करून दाखवलेलं आहे, जेणेकरून इझिली समजेल तुम्हाला. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ह्या चौकोनाच्या प्रत्येक टोकाला अशा आपल्याला 2-2 पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. तर ही मग त्यानंतर आपली तयार होईल बोडणाची रांगोळी. ठीक आहे. तर बघा परत एकदा सुई व्यवस्थित फिरवून घ्यायची आणि आता त्याच चौकोनाच्या समोरचा जो टोक आहे, ठीक आहे, नेक्स्ट जो टोक येतो, त्या टोकातले ते जे 2 मोती आहे त्यापैकी एका मोत्यातनं सुई काढायची. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला सुई फिरवत फिरवत घेऊन जायची आहे आणि समोरच्या टोकातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. ठीक आहे. मग तिथंपर्यंत गेल्यावर परत आपल्याला सेम प्रोसेस रिपीट करायची आहे. तर बघा इथे पण तुम्ही कलर कॉम्बिनेशन वेगवेगळं यूज करू शकता. आता चौकोन वेगळ्या कलरचा आणि पाकळ्या ज्या आहेत त्या वेगळ्या कलरच्या बनवू शकता किंवा ज्या पाकळ्या आहेत त्यामध्ये 2 कलर देखील तुम्ही इथे मिक्स करू शकता. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशननुसार तुम्ही याला अजून सुंदर देखील बनवू शकता. आपण इथे प्लेन व्हाईट कलरमध्ये ही रांगोळी जी आहे ती बनवून दाखवलेली आहे. तर बघा सेम तसंच करायचं आहे. पहिले 11 मोती ओवायचे, त्यानंतरनं अपोजिट साईडचा जो मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. त्यानंतरनं परत सुई फिरवायची 3 मोत्यातनं आणि इकडच्या साईडला सुई काढायची. त्यानंतर आता छोटा गोल बनवायचा आहे, त्यासाठी आपल्याला 7च मोती ओवायचे. पहिले 11 मोती ओवायचे आणि दुसरी वेळेस 7 मोती ओवायचे. तर अशा प्रकारे ह्या 2-2 पाकळ्या आपल्याला प्रत्येक चौकोनाच्या म्हणजे चौकोनाच्या प्रत्येक टोकाला 2 पाकळ्या बनवायच्या आहेत. ठीक आहे. बघा तर अशी आपली ही जी चौकोन आहे ह्याचे दुसऱ्या साईडला आपण ही पाकळी बनवलेली आहे. आता उरले 2 साईड्स, अजून 2 जे टोक आहेत ते उरलेले आहेत. तर सेम तसंच आपल्याला आता हे जसे 2 आपण बनवले तशाच प्रकारे आपल्याला अजून 2 टोकांना अशा पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. तर बघा आता ही झाली आपली 3री पाकळी तयार आणि त्यानंतरनं ही अशी 4थी पाकळी तयार झाली. त्यानंतरनं व्यवस्थित टाईट घट्ट असा दोरा बांधून घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचं. तर ही आपली बोडणाची रांगोळी तयार झालेली आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.